2025 हे नववर्ष सुरू झालं आणि या नव्या वर्षात म्हणजे 1 जानेवारीपासून जन्मलेल्या मुलांना जनरेशन बीटा म्हणून ओळखलं जाणार आहे। एका माहितीनुसार कोणत्याही पिढीचं नाव त्या काळातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांच्या आधारे ठरवलं जातं। एखाद्या पिढीची सुरुवात आणि शेवट त्या काळातील काही महत्त्वाच्या घटनांच्या आधारे ठरवली जाते। या पिढ्या सहसा 15-20 वर्षांच्या कालावधीसाठी टिकतात। सध्याची पिढी ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयचा प्रभाव असणारी ठरणार आहे। ही पिढी अशा जगात वावरणार आहे जिथे तंत्रज्ञान हा जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग असेल। दरम्यान या जनरेशनचा इतिहास नेमका काय आहे, वेगवेगळ्या काळातील या जनरेशन्स कोणत्या नावाने ओळखल्या जातात पाहूया। द ग्रेटेस्ट जनरेशन जीआय जनरेशन आहे 1901 ते 1997 या दरम्यान महामंदी जागतिक महायुद्धाचा सामना करणारी पिढी म्हणून या जनरेशनला ओळखलं जातं। तर सायलेंट जनरेशनचा काळ होता 1928 ते 1945 महामंदी आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली ही पिढी आहे। तर बेबी बूमर पिढी म्हणजेच 1946 ते 1964 च्या दरम्यानची या काळात लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली। जनरेशन एक्स म्हणून 1965 ते 1980 ची पिढी ओळखली जाते। या पिढीच्या दरम्यान नवीन तंत्रज्ञान, इंटरनेट आणि व्हिडिओ गेम्सची सुरुवात झाली। तर जनरेशन वाय म्हणून 1981 ते 1996 च्या दरम्यान जन्माला आलेल्या पिढीला ओळखलं जातं। यामध्ये सर्वाधिक बदल पाहणारी पिढी आणि तंत्रज्ञानाचा विकास होणारी पिढी म्हणून जनरेशन वाय ओळखली जाते। तर जनरेशन झेड म्हणून 1997 ते 2009 या दरम्यान इंटरनेट जगात जन्माला आलेली पिढी आणि इंटरनेट गॅजेट्सवर अवलंबून असणारी पिढी म्हणून जनरेशन झेडकडे पाहिलं जातं। तर जनरेशन अल्फा म्हणून 2010 ते 2024 सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या जमान्यातील ही पिढी म्हणून ओळखली जाते। तर जनरेशन बीटा म्हणून 2025 ते 2039 ची पिढी ओळखली जाणार आहे। एआयच्या जमान्यामध्ये जन्माला येणारी ही आधुनिक पिढी असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।